नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। या ठिकाणी आपण बघतो आहोत की प्रश्न एमपीसीचा उत्तराधिकाऱ्याचे। मित्रांनो या ठिकाणी मी STI रोहिदास चोंदे पाटील। मला एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला या पॉइंटला स्पष्ट करायचं आहे, ते म्हणजे जुने जे प्रश्न आलेले आहेत त्यामधील एक एक प्रश्न घेऊन त्यातून आपण कशा स्वरूपाचा अभ्यास करू शकतो आणि जो इंटरेस्टिंग असू शकतो, त्याच्यातून तुम्हाला स्पष्ट कल्पना येऊ शकतात की कशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतो आहोत, या उत्तराला आपण सामोरं जातो आहोत। बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा एक महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी निवडलेला आहे, तो म्हणजे रोगांच्या उपचारासाठी उपयोगी प्रजातींची यादी। खाली 5 ऑप्शन तुम्हाला दिले होते: विलो वनस्पती, यू वृक्ष, डॉगफिश, वाईन, बेडूक। आणि नंतर खाली पुन्हा म्हटलेलं होतं की वरील पैकी कोणती प्रजाती कर्करोगावर उपचारासाठी वापरण्यात येणारे टॅक्सॉल हे रसायन काढण्यासाठी वापरले जाते। मित्रांनो खाली ऑप्शन होते ए, बी, सी आणि डी। आता इथे थोडंसं लक्षात घ्या, काही जण म्हणजे अत्यंत नवीन विद्यार्थी असे असतात, ते या ठिकाणी वाचतात रोगांच्या उपचारासाठी उपयोगी प्रजातींची यादी। वर ऑप्शन पाहिले 1, 2, 3, 4, 5, त्यांच्या मनात प्रश्न येतो की 5 ऑप्शन कसे? ते काही वेळेस हे खालचं वाचायचंच विसरून जातात। त्यांना वाटतं अरे हे यू वृक्ष आहे, आपण वाचलेलं आहे कुठेतरी, बरोबर, कॅन्सरवर या ठिकाणी उपचार करण्यासाठी महत्वाचं रसायन याच्यातून काढलं जातं। हे खालचं न वाचताच ते त्या ठिकाणी 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून मोकळे होतात। घरी आल्यावर पाहतात की अरे खाली काहीतरी होतं। बरेच जण वाचतात, चला बाबा खाली सुद्धा काहीतरी लिहिलेलं आहे, हे आम्ही वाचतो आहोत, आणि मग आमच्या समोर प्रश्न येतो की आता नेमकं उत्तर काय द्यायचं। मित्रांनो पहिला मुद्दा येतो तो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रजाती विचारली गेलेली आहे, टॅक्सॉल हे रसायन काढायचं आहे। आता मुख्यतः वनस्पतीपासून निघणार आहे, हा मुद्दा थोडासा इथे जर तुम्ही वर बघितलं किंवा ऑप्शन्स बघितले तर तुमच्या लक्षात येतात। त्यामुळे डॉगफिश आणि बेडूक हे 2 ऑप्शन कुठेतरी कट होतात। मग तुमच्या समोर राहतात वाईन, यू वृक्ष आणि विलो वनस्पती। तर याचं उत्तर ज्याचा अभ्यास आहे त्यांना व्यवस्थित देता येतं। या ठिकाणी उत्तर आहे यू वृक्ष। मान्य आहे, उत्तर माहीत आहे, त्यांनी दिलं, ज्यांना येत नाहीये त्यांचा या ठिकाणी हा प्रश्न चुकणार। पण मग याच्यातून आपल्याला आणखी काय शिकायचं आहे? या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न तयार होतात। एक म्हणजे विविध जे रोग आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ज्या काही नैसर्गिक वनस्पती आहेत त्या कोणकोणत्या, याचा तुमचा अभ्यास असला पाहिजे। आणि दुसरा प्रश्न तयार होतो तो म्हणजे कर्करोग, कर्करोगाबद्दलचा तुमचा अभ्यास असला पाहिजे। कर्करोगावरची उपचार पद्धती तुम्हाला माहिती असल्या पाहिजे। म्हणजे 2 गोष्टी, एक म्हणजे औषधी वनस्पती आणि दुसरं म्हणजे कर्करोग। मला असं वाटतं हे 2 मुद्दे तुम्हाला या प्रश्नामधून कळतात की मला कर्करोगाबद्दल माहिती असली पाहिजे आणि मला औषधी वनस्पतींबद्दल माहिती असली पाहिजे। मित्रांनो या 2 मुद्द्यांना धरून आपल्याला या लेक्चरमध्ये काही मुद्दे बघायचे आहेत, ते आपण पुढे या ठिकाणी बघणार आहोत। बघा, पहिला मुद्दा येतो आपल्याला जे उत्तर त्यांनी दिलं होतं यू वृक्ष, आणि या ठिकाणी टॅक्सॉल हे रसायन या ठिकाणी म्हटले होते। याचं जर तुम्ही नेटवर वगैरे सर्च केलं तर तुम्हाला प्लॅसीटॅक्झेल नावाचं एक इंजेक्शन या ठिकाणी दिसून येतं, जे या टॅक्सॉलचंच एक वेगळं नाव किंवा त्याला आपण तो ब्रँड म्हणू, तो या स्वरूपात वापरला जातो आहे। ते तुम्हाला प्लॅसीटॅक्झेल हे औषध लक्षात ठेवावं लागतं। म्हणजे थोडक्यात काय, प्लॅसीटॅक्झेल जे आहे PTX sold under the brand name Taxol among others is a chemotherapy medication used to treat a number of types of cancer। जे काही कॅन्सरचे विविध प्रकार आहेत त्यांच्यावरचं एक उपचार, केमोथेरपी उपचार पद्धतीमध्ये हे टॅक्सोल नावाचं औषध वापरलं जातं। त्याच्यामध्ये मग ओव्हेरियन कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, लंग कॅन्सर असेल, कापोसी सार्कोमा आहे, सर्व्हिकल कॅन्सर आहे, त्याच्यानंतर पॅन्क्रिएटिक कॅन्सर आहे। इट इज गिव्हन बाय इंजेक्शन इनटू वे, काय एक इंजेक्शन स्वरूपामध्ये हे औषध दिल्या जातं असं यांचं म्हणणं आहे। त्या ठिकाणी तुम्ही त्याची संरचना सुद्धा बघता आहात। ओके, तर अशा पद्धतीने थोडक्यात आपल्या लक्षात येत आहे बाबा हे औषध काय आहे।
आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे औषधी वनस्पती. कारण की औषधी वनस्पतीपासून यू वृक्ष हे जे कॅन्सरवरचं औषध बनवण्यासाठी पण वापरलं. थोडक्यात काय झालं ती वनस्पती काय झाली, औषधी वनस्पती झाली. आपण बघतो आहोत रोगपरिहार असेल, वेदनामुक्ती असेल, सौंदर्यवर्धन असेल, त्यामध्ये विविध वनस्पती त्यांचे विविध भाग आपण हजारो वर्षापासून वापरतो आहोत. त्याच्यापासून आपण अर्क काढतो आहोत, काडी काढतो आहोत, रसायने काढतो आहोत, बनवतो आहोत, लेप काढतो आहोत, त्याचं तेल असेल, यांचा उपयोग आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि तुम्ही जर बघितलं उपचार पद्धती ज्यामध्ये आयुर्वेद, युनानी, निसर्गोपचार, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, चीनी, तिबेटी या सर्व औषध पद्धती जर तुम्ही बघितल्या तर या ठिकाणी तुम्हाला औषधी वनस्पतींचा वापर लक्षात येईल. आणि भारतामध्ये सुद्धा अशा जवळपास 2000 जाती आहेत ज्यांच्यापासून महत्वाची औषधं आपण बनवतो आहे. यामधल्या औषधी वनस्पती बोलायचं झालं तर ज्येष्ठमध आहे, अश्वगंधा आहे, शेतावरी, काळे मिरे असेल, हळद, आवळा, हे सगळे नावं तुम्ही ऐकलेले आहे. कोरफड, कडुनिंब, तुळस, या सगळ्या औषधी वनस्पती आहेत. यांच्याबद्दल आपल्याला थोडंसं माहित असलं पाहिजे. बघा, तुम्ही जर विकासपीडिया या स्रोताकडे गेले, जसं विकिपीडिया आहे मित्रांनो, तसं एमपीएससीचे विद्यार्थी असेल किंवा स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यांना विकासपीडिया हा एक चांगला स्रोत आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना तर तिथे 5 महत्वाच्या औषधी वनस्पती दिलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला एक अत्यंत थोडक्यात परंतु अत्यावश्यक माहिती माहित असली पाहिजे. कोणत्या 5 वनस्पती दिल्या आहे की ज्या सर्वाधिक औषधी आपण म्हणू शकतो. त्यामध्ये कडुनिंब आहे, तुळस आहे, कोरफड आहे, आडुळसा आहे आणि कुडा आहे. महत्वाच्या औषधी वनस्पती. कडुनिंब जर बघितलं आपण तर याचा उपयोग आपण हिसब हा जो रोग आहे, त्वचेचा रोग, या ठिकाणी करतो आहे. त्याच्या तेलाचा वापर आपण खाज आणि जखमा भरून आणण्यासाठी सुद्धा करतो आहोत. कडुनिंब एक उत्तम जंतुसंसर्गनाशक, कीटकनाशक सुद्धा आहे. असे कडुनिंबाचे अनेक उपयोग आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतात. पुढे तुळस, एक महत्वाची वनस्पती तुम्हाला लक्षात घ्यावी लागते. ओके, तुळसाचा काढा जो असतो, तुळसाच्या पानांचा काढा, तो खोकल्यामध्ये उपयुक्त आहे. कारण की ते तुळशीचं पानं जे असतात ते उष्ण असतात, ते कफदोषामध्ये वापरले जातात. तिला आपण चावून खाऊ शकतो. तुळशीच्या बिया ज्या आहेत त्या थंडावा निर्माण करणाऱ्या असतात, उष्णतेचा दोष घालवणाऱ्या असतात. म्हणजे तुळस ही सुद्धा एक महत्वाची वनस्पती. त्याच्यानंतर कोरफड आहे. तुम्ही जर बघितलं तर एखादी जखम असेल, त्या जखमेवर जर कोरफडाची पट्टी लावली तर ती जखम लवकर बरी होते. असे अनेक यकृताचे आजार असेल, स्त्रियांचे आजार असेल, खोकला असेल, यावर सुद्धा कोरफड ही उपयुक्त आहे. पुढे आडुळसा आहे. याचा सुद्धा खोकल्यासारख्या रोगावर उपचार होतो आहे. इतरही रोग आहेत त्याच्यावर उपचार होत आहेत. पुढे कुडा आहे. हा सुद्धा महत्वाच्या आजारांमध्ये अत्यंत उपयुक्त असं सिद्ध झालेली एक वनस्पती आहे. पुदिना आहे मित्रांनो. पुदिना सुद्धा एक महत्वाची, पोट दुखणं वगैरे असेल, ज्याला वात म्हणतो आपण, त्याच्यापासून होणारे आजार जे आहेत पोटाचे, त्यासाठी पुदिना एक महत्वाचा. पुदिनापासून आपण बघतो की जलजिरा वगैरे आहे, पाणीपुरी आहे, याच्यामध्ये आपण पुदिना वापरतो आणि त्याचा औषधी उपयोग करतो. पुढे मिरवेल, एक महत्वाची, काळी मिरे ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा एक महत्वाचं वनस्पती आहेत की ज्या विविध रोगांवर वापरल्या जातात. तर या महत्वाच्या वनस्पती आपण बघितल्या. आता आपल्याला बघायचं आहे की हा कॅन्सर हा आजार नेमका काय आहे. कारण की त्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 मुद्दे आहेत ज्यांचे उत्तर शोधायचे आहे. आपण औषधी वनस्पतीबद्दल थोडक्यात पाहिलं. आता आपल्याला कर्करोग या आजाराबद्दल बघायचं आहे. बघा, कर्करोगाला आपण कॅन्सर असं म्हणतो. शरीरातील ज्या पेशी आहेत त्यांची अनियंत्रित वाढ जी आहे, त्या वाढीमुळे होणारा रोग, त्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग म्हणून आपण कर्करोगाकडे बघत असतो. या ठिकाणी तुम्ही ही जर आकृती बघितली तर या ठिकाणी तुम्हाला छातीचा आणि पोटाचा उभा सिटी स्कॅन दिसणार आहे, ती प्रतिमा दिसणार आहे जी की कर्करोगाच्या गाठी दर्शविते आहे. यामध्ये मग विविध ठिकाणं दिली आहेत, ज्याला 1, 2, 3, 4 नंबर तुम्ही बघता आहात. त्यामध्ये फुफ्फुस असेल, मनकी, बरगड्या, महाधमनी, प्लीहा, मूत्रपिंड, यकृत, असे विविध अवयवांना त्या ठिकाणी हा आजार होऊ शकतो. त्या अवयवाचा कॅन्सर म्हणून आपण त्यांना ओळखत असतो. पुढे मग पेशींची अनियंत्रित वाढ आहे, याच्यावर उपचार काय, कर्करोगावर उपचार काय. मित्रांनो, कर्करोगावरच्या विविध उपचार पद्धती आहेत. शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी आपण जो म्हणतो आहोत, तो सुद्धा एक महत्वाचा उपचार. कर्करोगाचे अनेक प्रकार आहे, त्यामुळे त्याच्यावर असा फायनल उपचार आपण अजून तरी शोधलेला नाही.
त्याचं अचूक निदान जर झालं आणि नवीन औषधं आपण जे शोधतो आहोत त्याच्यातून जवळपास 58% कॅन्सर बरे होत आहेत, आटोक्यात राहत आहेत आणि 63% कॅन्सरमध्ये उपचारानंतर मनुष्य हा सामान्य आयुष्य जगू शकतो. आणि कर्करोग कोणाला होऊ शकतो कोणाला नाही याच्या बाबतीत काहीही सांगता येत नाही. ओके, तो एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आता यामध्ये जर बघितलं तुम्ही, समजा फुफ्फुसाचा कॅन्सर आहे, जे धूम्रपान करणारे आहेत त्यांना तो कॅन्सर होण्याचा धोका जास्त आहे. परंतु धूम्रपानामुळे सर्वांनाच कॅन्सर होईल असंही नसतं. आयुष्यात कधीही सिगारेट न ओढणारी व्यक्ती असेल त्यांना सुद्धा फुफ्फुसाचा कॅन्सर झालेला आहे. त्याच्यामुळे याचं मुख्य कारण हे अजून तरी कळालेलं नाही. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे कर्करोगाचे विविध प्रकार. त्याच्यामध्ये पहिला असतो तो म्हणजे कार्सिनोमा कर्करोग. त्वचा किंवा इतर जे अवयव आहेत, अंतर्गत अवयव यांच्या आवरणातील ज्या ऊती आहेत त्यांच्यामधून कार्सिनोमा नावाचा कर्करोग जो आहे त्याचा उगम होत असतो. पुढे सार्कोमा आहे, हाडे असेल, खुर्च्या असेल, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या किंवा इतर आधारित ज्या ऊती आहेत त्यांच्यामध्ये जो कर्करोग होतो त्याला आपण सार्कोमा असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे ल्युकेमिया. रक्त तयार करणाऱ्या ज्या काही ऊती आहेत, थोडक्यात त्याला आपण अस्थिमज्जा म्हणतो, त्याच्यामधील जो कर्करोग आहे त्याला आपण ल्युकेमिया असं म्हणतो. त्यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य अशा रक्तपेशी तयार होतात आणि त्या रक्तप्रवाहामध्ये मिसळतात. ल्युकेमिया, रक्ताचा कर्करोग, ब्लड कॅन्सर असंही आपण याला म्हणू शकतो. पुढे लिम्फोमा किंवा मायलोमा, जी काही शरीरामधील प्रतिकार यंत्रणा आहे त्याच्या विरोधामध्ये जो कर्करोग होतो आहे, जो कॅन्सर होतो आहे त्याला आपण लिम्फोमा किंवा मायलोमा असं म्हणत असतो. आणि पुढचा एक प्रकार असतो तो म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅन्सर. मित्रांनो, आपला जो काही मेंदू आहे किंवा पाठीचा कणा आहे याच्यातील ऊतींना होणारा जो कर्करोग आहे त्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅन्सर असं म्हणतो. मला असं वाटतं हा जो आपण प्रश्न बघितला त्या प्रश्नातील ऑप्शनच्या अनुषंगाने आपण 2 मुद्दे या ठिकाणी कव्हर केले. नक्कीच तुम्हाला ज्या काही आगामी परीक्षा होणार आहेत त्यामध्ये ही जी आपण चर्चा केलेली आहे याच्यातून एकतर अभ्यासाची दिशा भेटणार आहे आणि जर या संबंधित पुढचा प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.